मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता आपल्या आंदोलनाची दिशा काहीशी बदलली आहे। त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर येत्या 15 तारखेपासून आंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरू करण्यासह मुंबई या राज्याच्या राजधानीतही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांच्या या भूमिकेमुळे राज्याचे राजकारण चांगले तापण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला। त्यात त्यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली। ते म्हणाले, मी उपोषण सोडून 12-13 दिवस झाले, पण सरकारने अद्याप एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही। उपोषण सोडताना आश्वासनं द्यायची आणि त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करायचे असे सरकार करत आहे। त्यामुळे आम्ही येत्या 15 तारखेपासून आंतरवाली सराटीत बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार आहोत। त्यानंतर त्याचे लोण राज्यभर पसरले। आमचे कार्यकर्ते मुंबईत हे आंदोलन करतील। त्यासाठी आझाद मैदान व शिवाजी पार्कच्या जागेचीही पाहणी केली जाणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेबद्दल आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की